अचलपूर शहरामध्ये 29 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या एकादश कुंडात्मक श्रीराम महायज्ञ व श्रीराम कथेच्या शुभारंभ प्रसंगी अचलपूर शहरातून न भूतो न भविष्यती ऐतिहासिक भव्य कलश व संत दर्शन यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची उपस्थिती होती। अचलपूर शहरातील बालाजीपुरम, चांदूर बाजार, रासेगाव रोड, सुलतानपुरा येथे 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीमध्ये आचार्य सुदर्शनजी महाराज वृंदावन यांचे मार्गदर्शनाखाली सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत एकादश कुंडात्मक श्रीराम महायज्ञ व दुपारी 2 ते 6 आंतरराष्ट्रीय श्रीराम कथा प्रवक्ते श्री 1008 श्री महंत श्रीराम मोहनदासजी रामायणी महाराज हिमाचल प्रदेश यांच्या दिव्यवाणीतून श्रीराम कथेला प्रारंभ झाला। त्यानिमित्त अचलपूर शहरातील ठक्कर चौक राम मंदिर येथून भव्य कलश यात्रा व संत दर्शन यात्रेला प्रारंभ झाला। यामध्ये लेझिम पथक, पारंपरिक वाद्ये, बग्गी, पालखी, रथ व इतर असे भव्य आयोजन करण्यात आलं होतं। ही यात्रा दुपारी 2 वाजता ठक्कर चौक येथील राम मंदिर येथून प्रारंभ होऊन जुना सराफा, देवडी, हिरापुरा गेट ते काळा हनुमान मंदिर मार्गे बालाजी संस्थान सुलतानपुरा व बालाजीपुरम स्वामी समर्थ केंद्राजवळ समापन झाली। यावेळी प्रसिद्ध कथावाचक श्री 1008 श्री महंत श्रीराम मोहनदासजी रामायणी महाराज, अन्नपूर्णा मंदिर, श्रीकृष्ण आश्रम, लद्रुही, हिमाचल प्रदेश, श्री 108 महंत श्री शिवदासजी महाराज, रामेश्वरम, तामिळनाडू, महामंडलेश्वर 1008 श्री रामप्रिय दासजी महाराज, टोक, राजस्थान, श्री महंत 108 श्री अवधेशजी महाराज, रघुनाथ मंदिर, राजस्थान, श्री 108 महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, जालंधर, पंजाब, महंत श्री वासुदेव महाराज, वृंदावन धाम, श्री 108 महंत श्री विष्णुदासजी महाराज, बंडू, हिमाचल प्रदेश, आचार्य सुदर्शनजी महाराज, श्री 108 श्री विष्णु मोहनदासजी महाराज, कुल्लू मनाली, हिमाचल प्रदेश, श्री 108 श्रीराम माधवदासजी महाराज, कुल्लू मनाली, हिमाचल प्रदेश। आयोजक श्री 108 श्री नर्मदा दासजी माताजी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी ठिकठिकाणी प्रसिद्ध साधू संतांवर पुष्पवर्षाव करण्यात आला। यामध्ये सहभागी भाविक भक्त मंडळींसाठी चहा, पिण्याचे पाणी, नाश्ता याची व्यवस्था करण्यात आली होती। महिला वर्ग, तरुण व नागरिक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अचलपूर पोलीस उपविभागीय अधिकारी नवगिरे, अचलपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार माधव गरुड यांच्यासह पोलिसांचा चोख बंदोबस्त होता। एससीएन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता पंकज साबू यांचा हा वृत्तांत।